नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज, विधानसभेपूर्वी धोक्याची घंटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली होती. आव्हाड यांना घेरण्याची संधी भाजपाने सोडली नाही. आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलने होत असताना महायुतीमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात सातत्याने विधान करणारे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. छगन भुजबळ यांची नाशिकमधून महायुतीचे उमेदवारी निश्चित झाली होती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील भुजबळ यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र शिंदे गटाने या जागेवरील आपला दावा सोडला नाही. नाशिकमधून शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे लढले तेव्हापासून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. विधानसभेपूर्वी छगन भुजबळ यांची नाराजी ही महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. भुजबळ यांनी देखील महाविकास आघाडीचे नेते जेव्हा अडचणीत आले त्यावेळी त्यांची पाठराखण केली. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातानंतर होर्डिंग मालक भावेश भिंडे यांचा उद्धव ठाकरेंसोबत फोटो व्हायरल झाला होता. या फोटोनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र त्यावेळी देखील ठाकरे यांच्या मदतीला भुजबळ धावले. सरकार आमचे, पालिका आमची, मग उद्धव ठाकरेंच्या यांच्याशी काय संबंध, असा सवाल भुजबळ यांनी केला होता. छगन भुजबळ लोकसभा लढण्याची इच्छुक असूनही संधी मिळाली नाही. राज्यसभेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे भुजबळ यांना किंवा त्यांचे पुतणे यांना राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभेच्या माध्यमातून भुजबळ यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची देखील चर्चा आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.